आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझॉल्युशन ऑफ फोर्स युजिंग अनालिटिकल मेथड यावरील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. रिझॉल्व द फोर्स ऑफ 120 न्यूटन ऍक्टिंग फ्रॉम ओरिजिन टू पॉइंट -3,4 अलॉंग एक्स अँड वाय डायरेक्शन. म्हणजेच काय, आपल्याला 120 न्यूटन एवढा फोर्स कुठे दिलाय, ओरिजिन पासून -3 आणि 4 वरती काय होतं, एक पॉइंट ऍक्ट होतंय. तिथं आपल्याला 120 न्यूटन फोर्स दिलेला आहे आणि त्याचं काय करायचं, आपल्याला रिझॉल्व द फोर्स करायचं, म्हणजे एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करायचं. मग सर्वप्रथम तो जो काय फोर्स आहे तो कुठे आहे तो इथं प्लॉट करण्याचा प्रयत्न करूया. हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, निगेटिव्ह एक्स एक्सिस, पॉझिटिव्ह वाय एक्सिस आणि हा निगेटिव्ह वाय एक्सिस. मग आता कुठं सांगितलंय, ओरिजिन पासून, म्हणजे हा जो काय ओरिजिन आहे इथून कुठं -3 आणि 4, म्हणजे पहिला जो असणार तो एक्स, दुसरा वाय. -3 हा एक्स ऍक्सिस वरती लोकेट होणार आणि 4 हा वाय ऍक्सिस वरती लोकेट होणार. म्हणजेच हा 1 2 3 एक्स ऍक्सिस वरती किती, -3, हा -3 येणार आणि वाय ऍक्सिस वरती किती, 4, म्हणजेच 1 2 3 4, इथं कुठेतरी 4 येणार. म्हणजेच इथून जर का हॉरिझॉन्टल लाईन मारली आणि इथून जर का अशी व्हर्टिकल लाईन मारली तर ह्या पॉईंट पाशी काय होणार, आपला इथून ते हा पॉईंट काय असणार आहे, आपला जो काय फोर्स 120 न्यूटन आहे तो इथं ऍक्ट असणार. मग हा अँगल आपल्याला माहित आहे का, नाही. मग हा फाइंड आउट करावा लागेल. मग आता बघा, इथून ते डिस्टन्स किती असणार आहे, व्हर्टिकल डिस्टन्स 4 असणार आहे. इथून ते डिस्टन्स इथं आपण बघितलं की हे वाय ऍक्सिस वरील डिस्टन्स किती आहे, 4 आहे. आणि जे काय हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार आहे तो किती असणार आहे, हा 3 असणार आहे. हा जर का थिटा आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्या समोरची बाजू आपल्याला माहित आहे की ती 4 आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या लगतची बाजू सुद्धा आपल्याला माहित आहे की ते 3 आहे. मग आपण इथं टॅन थिटाच्या सहाय्याने काय करू शकतो, थिटा फाइंड आउट करू शकतो. टॅन थिटा म्हणजे काय, ऑपोजिट साइड किती आहे ती 4 डिवायडेड बाय ऍडजसंट साइड किती आहे 3. म्हणजे जे काय आन्सर येणार, हा थिटा इथंच ठेवूया, हा टॅन तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, टॅन इनवर्स, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ किती येणार, 4 डिवायडेड बाय 3. जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, आपलं थिटा. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 4 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आला आपलं, 53.13 डिग्री. हा काय थिटा, म्हणजेच मायनस एक्स ऍक्सिस सोबत हा अँगल असणार आहे. मग आता जर का आपल्याला एक्स ऍक्सिस सोबत जर का आपण अँगल घेतला तर आपण काय करत असतो, राईट साईडला जाणारे फोर्स पॉझिटिव्ह, लेफ्टला येणार निगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह, या 4 फोर्सचा विचार करत असतो. मग आता काय करूया, जे काय आपल्याला एफ एक्स आणि एफ वाय रिझॉल्व फोर्स करायला सांगितले ते फाइंड आउट करूया. मग काय असणार आहे, एफ एक्स आणि एफ वाय. एफ एक्स साठी काय असतं, हॉरिझॉन्टल फोर्स, जे काय राईटला जातात ते पॉझिटिव्ह आणि लेफ्टला येतात ते निगेटिव्ह. सिमिलरली एफ वायला काय, अपवर्ड पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड कसे घेतो, निगेटिव्ह घेत असतो. मग आता एफ एक्स साठी फॉर्म्युला काय असतो, एफ एक्स ऍक्सिस वरती काय घेत असतो आपण, कॉस घेत असतो, म्हणून कॉस थिटा. आणि वाय वरती काय घेतो, साइन, म्हणजेच काय एफ साइन थिटा. मग आता इथं बघा, हा कोणता फोर्स आहे, इनक्लाइन आहे. इथं हा फोर्स 120 कसा आहे, इनक्लाइन आहे. इनक्लाइन असल्यावर त्याचे काय करतो आपण, 2 कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. मग आता बघा, एक्स म्हणजेच हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल साठी काय घेणार, 120 कॉस अँगल थिटा घेत असतो आणि व्हर्टिकल साठी काय घेणार आपण, 120 साइन थिटा. थिटा किती काढलेला आहे इथं, ती व्हॅल्यू पुट करायची. म्हणजेच काय होणार, फोर्स किती असणार आहे, 120 कॉस ॲज इट इज आणि थिटा किती घेणार आपण, 53.13. जे काय आन्सर येणार ते काय असणार, आपलं एफ एक्स असणार. सिमिलरली एफ वाय साठी बघा, फोर्स किती आहे, 120 साइन थिटा किती घेणार, 53.30. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 120 कॉस 53.13 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, 72.00 आहे. म्हणजेच 72 फक्त लिहा. याचं युनिट काय येणार, हा फोर्स न्यूटन मध्ये, म्हणून याचं युनिट सुद्धा न्यूटन. परंतु हा कसा आहे, लेफ्ट साईडला चाललाय, लेफ्ट साईडला जाणारे फोर्स कसे घेतो, निगेटिव्ह, म्हणून इथं काय करायचं, मायनस. त्यामुळे येणार आन्सर कसा असणार, मायनस. सिमिलरली एफ वाय बघा किती आहे, 120 साइन 53.13 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं, 95.999, म्हणजेच 96 लिहिलं तरी चालतंय. याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन, 96 न्यूटन. आता बघा, हा जो काही एफ वाय तो कसा चाललाय, वरती चाललाय. वरती जाणारे फोर्स कसे घेतो, पॉझिटिव्ह, म्हणून येणार आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह असणार. म्हणजेच एफ एक्स किती आला, -72 न्यूटन आणि एफ वाय किती आला, +96 न्यूटन, किंवा 95.999 लिहिले तरी
चालतंय. और या मेथडमध्ये आपण काय केलं, पॉझिटिव्ह एक्स किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत काय घेतला, थिटा घेतला आणि आन्सर फाइंड आउट केलं. आता काय करूया, ओनली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत काय करूया, अँगल थिटा घेऊन काय करूया, सॉल्व्ह करूया. याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत घेतल्यानंतर कसं सॉल्व्ह करतो आणि पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सोबत घेतल्यानंतर कसं सॉल्व्ह करतो एकदम डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर आता जे काय आपण बघितलं ते कसं होतं, पॉझिटिव्ह एक्स किंवा निगेटिव्ह एक्स सोबत काय घेतला, थिटा अँगल घेतला. आता काय करायचं, ओनली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत थिटा घेऊन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. हा जो काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे याच्यासोबत 120 किती डिग्रीवरती आहे ते कॅल्क्युलेट करूया. ही हॉरिझॉन्टल लाईन किती वरती असणार आहे, 180 वरती असणार आहे. आणि या 180 तून जर का हा अँगल मायनस केला तर राहिलेला अँगल काय असणार आहे, 120चा एक्स ऍक्सिस सोबत असणार आहे. म्हणजेच काय, 180 मायनस थिटा किती आहे, फाइंड आउट केला 53.13. म्हणजेच जो काय आपला थिटा येणार तो किती येणार आहे, 180 मायनस 53.13 म्हणजेच 126.87 डिग्री. म्हणजेच काय केलं, हा जो काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्याच्यासोबत हा जो काय 120 न्यूटन जेवढा फोर्स आहे त्याचा अँगल आपण काय केला, फाइंड आउट केला. मग आता हा अँगल वापरून काय करायचं, आन्सर सॉल्व्ह करायचं. मग काय फाइंड आउट करायचं आपल्याला, एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करायचं आहे. यासाठी बघा, जे काय आपल्याला फक्त दोनच फोर्स लागतात. पॉइंट पासून बाहेर जाणारे म्हणजे पुल ते कसे घेत असतो, पॉझिटिव्ह, आणि पॉइंटकडे येणारे फोर्स म्हणजेच पुश कसे घेत असतो, निगेटिव्ह. या दोन फोर्सच्या आधारे काय करत असतो, हे सॉल्व्ह करत असतो. आणि जर का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल सोबत जर का आपण थिटा अँगल घेतला तर कसं असतं, राईटला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्टला येणार निगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह, या चार फोर्सचा विचार करावा लागतो कधी, पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स सोबत अँगल घेतल्यानंतर. परंतु जर फक्त पॉझिटिव्ह एक्स सोबत अँगल घेतला तर आपल्याला पुल आणि पुश या दोन फोर्सचा आपल्याला विचार करावा लागतो. मग आता बघा, एफ एक्स हा जो काय फोर्स आहे, हॉरिझॉन्टल फोर्स काय असणार आहे, एफ कॉस थिटा, आणि एफ वाय म्हणजे काय, व्हर्टिकल कसा असतो, एफ साइन थिटा. आता थिटा इथे किती घ्यायचा, फोर्स एफ किती आहे, 120, कॉस ॲज इट इज, थिटा किती घ्यायचा, 126.87. जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, एफ एक्स. सिमिलरली इथं बघा, फोर्स किती आहे, 120, साइन थिटा किती घ्यायचा, 126.87. जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, एफ वाय असणार. आता बघा, हा 120 फोर्स आहे तो कसा चाललाय, या पॉईंट पासून बाहेर चाललाय, आणि बाहेर चालला म्हणजेच पुल फोर्स कसे घेत असतो, पॉझिटिव्ह, म्हणून हा काय येणार, पॉझिटिव्ह, आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह. कारण जो काय फोर्स 120 न्यूटन आहे तो कसा चाललाय, बाहेर चालला म्हणजेच पुल आहे, आणि पुल कसे घेत असतो, पॉझिटिव्ह. डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करून काय करूया, आन्सर फाइंड आउट करूया. बघूया हे आन्सर आणि हे आन्सर सेम येते का, आन्सर कसं आलं पाहिजे, सेमच आलं पाहिजे. बघूया, 120 कॉस 126.87 इज इक्वल टू किती, आन्सर आलं, -72.00 युनिट काय असणार आहे, न्यूटन. नेक्स्ट बघा, एफ वाय 120 साइन 126.87 इज इक्वल टू किती, आन्सर आला आपलं 95.999 म्हणजेच 96 सुद्धा लिहू शकतो. हे काय असणार आहे, युनिट न्यूटन. हा कसा आला, पॉझिटिव्ह मध्ये आला, हा निगेटिव्ह. इथं बघा एफ एक्स किती आहे, -72 न्यूटन. इथं बघा एफ एक्स -72 न्यूटन, सेम आन्सर आलं. सिमिलरली एफ वाय बघा 96 न्यूटन पॉझिटिव्ह मध्ये, इथं एफ वाय पॉझिटिव्ह 96 न्यूटन. म्हणजे दोन्ही मेथडने आपलं आन्सर कसं आलेलं आहे, सेम आलेलं आहे. तर या दोन्हीपैकी जी मेथड तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही काय करायचं आहे, आन्सर फाइंड आउट करायचं आहे. पहिली मेथड काय करायची, पॉझिटिव्ह एक्स किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत काय करायचा, अँगल घ्यायचा, आणि यात कोणकोणत्या फोर्सचा विचार करायचा, राईटला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्टला येणारे निगेटिव्ह, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. ही जर का मेथड वापरायची नसेल तर नेक्स्ट मेथड कोणते, ओनली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत काय करायचा, अँगल फाइंड आउट करायचा. हा अँगल किती आहे, टोटल 180 मायनस हा थिटा, म्हणजे 180 मायनस 53.13 किती येणार, 126.87. हा जो काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत अँगल फाइंड आउट करायचा. आणि या मेथडमध्ये जो फोर्स आपण विचार करायचा तो कोणते फोर्स आहेत, जर का पॉईंट पासून बाहेर जाणारे असतील तर पॉझिटिव्ह घ्यायचे, आणि पॉईंटकडे येणारे असतील तर निगेटिव्ह घ्यायचे. म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या अकॉर्डिंग जर का आपण फोर्स घेतले तर काय करायचं, हे चार फोर्स कन्सिडर करायचे, आणि ओनली पॉझिटिव्ह एक्स सोबत जर का अँगल घेतला तर हे दोन फोर्स कन्सिडर करायचे. या दोन्हीपैकी जी मेथड तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी सोपी वाटेल त्या मेथडच्या आधारे काय करा, तुम्ही आन्सर सॉल्व्ह करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच 5th नंबर न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.